मुखेड तालुक्यातील ऐतिहासिक जहागीरदार श्री शिवलिंग बादशाह मठ संस्थान या ठिकाणी याही वर्षी मठाचे मठाधिपती सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली महाशिवरात्री उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला। या उत्सवात दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य यांच्या उपस्थितीत शिवदीक्षा संस्कार झाला। दिनांक 26 फेब्रुवारी रोजी प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेली परंपरा महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्री शिवलिंग बादशहाची पालखी मिरवणूक मुख्य मार्गाने चिटमोगरा टाकळी या ठिकाणी शाखा मठात पूजा करून परत बेटमोगरा मठात येऊन पालखीचा समारोप झाला। यामध्ये हजारो भाविक कर्नाटक, आंध्र तसेच महाराष्ट्रातील भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते। श्री शिवलिंग बादशाह मठ संस्थानचा ऐतिहासिक महाशिवरात्र उत्सवाचा पालखी उत्सव सुरू झालेला आहे। या बेटमोगरा बाजारपेठेत ही पालखी यात्रा आलेली आहे। बेटमोगरा आता ज्या ठिकाणी मी थांबलेलो आहे हे दोन गावाचं मिळून झालेलं एक गाव आहे। मी थांबलो त्या मध्याच्या दक्षिणेकडं 13व्या शतकात वसलेलं बेटमोगरा हे गाव आहे आणि आता इथून मी थांबलो याच्या उत्तरेकडं हे सिद्धपेठ नावाचं जे की शिवलिंग स्वामीचे शिष्य उत्तराधिकारी होते त्यांनी 1705 इसवी सनला बसवलेली बाजारपेठ सिद्धपेठ हे इथून उत्तरेला आहे। दोन्ही गावाच्या मधोमध मी या ठिकाणी आम्ही थांबून तिकडे बेटमोगऱ्यातले मानकरी, पोलीस पाटील, माली पाटील वगैरे सर्व पाटलांना मान देऊन आता इकडं सिद्धपेठ मधल्या प्रमुख आरत्या त्यांचं प्रसाद वाटप सुरू आहे। आता इथून पालखी आमच्या परिसरातले सरदेशमुख असलेले चिटमोगरेकर देशमुख यांच्याकडं पालखी त्यांना दर्शन देण्यासाठी जाते आणि इथून ती पालखी मिरवणूक सुरू होत आहे। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।